Hello student, welcome to e-learning platform presented by Mechanical Engineering Department of Dr. Bapuji Salunke Institute of Engineering and Technology, Kolhapur. So student, we see our first chapter work study. In that we study the all types of charts. Okay, so there are outline process chart, then flow process chart. In flow process chart we see the man type, machine type and equipment, machine or equipment type and material type charts. Okay, so 3M charts are seen by us, and similarly we see the CMO chart, simultaneous motion or simultaneous micro motion charts. Then these charts are seen by us. Now next is recording techniques is models and diagrams. Okay, so in method study we see the selection of job and recording techniques. In recording techniques there are methods which are seen. So first is charts and second is models and diagrams. Okay, so बघा आपण आता आज आपण मॉडेल्स अँड डायग्राम्स बघूया. सो फ्लो डायग्राम, फर्स्ट आहे फ्लो डायग्राम. So flow process chart only shows the sequence of various activities necessary for performing the specified work. आता जनरली आपण जे चार्ट्स बघितले तर त्यात लिमिटेशन्स काय आहेत, तर जनरली ते फक्त ॲक्टिव्हिटीचा सिक्वेन्स दाखवतो तुम्हाला, की फॉर एक्झाम्पल आता मॅन टाईप असेल तर वर्कर इथून इथंपर्यंत गेला, देन इन्स्पेक्शनला गेला, मशीनवरती आला, म्हणजे हे त्याचे फक्त सिक्वेन्स आहे ॲक्टिव्हिटीचा, तेवढा आपल्याला स्पेसिफाईड करतो. ओके, it does not show clearly the path of movement of men and materials from one location to another location. म्हणजे आपल्याला पाथ कळत नाही त्याचा, की फर्स्ट इथून इथंपर्यंत गेला म्हणजे मूवमेंट आहे त्याची, ती मूवमेंट आपल्याला लक्षात येत नाही, मटेरियलची असेल किंवा मेनची असेल. ओके, सो द पाथ ऑफ मूवमेंट कॅन बी बेटर व्हिज्युअलाइज्ड बाय द फ्लो डायग्राम और स्ट्रिंग डायग्राम. मग जनरली ही पाथ ऑफ मूवमेंट आहे ती आपल्याला कुठे मिळते, फ्लो डायग्राम किंवा स्ट्रिंग डायग्रामला मिळते. ओके, सो फ्लो डायग्राम इज अ डायग्राम विच इज ड्रॉन टू द स्केल. आता ही जनरली स्केलनुसार काढली जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला मशीन जर असेल एखादं, तर ते मशीन जे तुमचा चार्ट डायग्राम काढायची आहे, तर फॉर एक्झाम्पल एखादी इंडस्ट्री असेल तर त्या इंडस्ट्रीचा स्केल ड्रॉ केला जातो, आणि त्या स्केलनुसार मग कुठल्या मशीन कुठं आहेत, किंवा एखादा शॉप असेल तर त्या शॉपचं स्केल केलं जातं आणि त्या स्केल थ्रू डायग्राम ड्रॉ केली जाते. ओके, सो दिस इज ड्रॉन बाय द स्केल यूज केली जाते. इट शोज द रिलेटिव्ह पोझिशन ऑफ प्रोडक्शन मशीन्स, स्टोरेज एरिया, म्हणजे जनरली रिस्पेक्टिव्हमध्ये पोझिशन दाखवतं, की इथून इथंपर्यंत असे त्याची स्केल घेऊन आपण ड्रॉ करतो जनरली. ओके, सो स्टेप्स आर ड्रॉइंग फॉर द फ्लो डायग्राम. आता ह्याच्यात कुठल्या स्टेप्स आहेत, तर फर्स्ट इज ड्रॉ द प्लॅन ऑफ वर्क एरिया ॲज पर स्केल. जसं मी तुम्हाला मगाशी म्हणलं की तो वर्क एरिया जो आहे त्याचा प्लॅन ड्रॉ करायचा ॲज पर स्केल. देन मार्क द रिलेटिव्ह पोझिशन्स ऑफ द मशीन, टूल्स, बेंचेस, स्टोअर, रॅक्स, इन्स्पेक्शन पॉईंट्स. म्हणजे तुमचं जनरली जे टूल्स कुठं ठेवले जातात, बेंचेस कुठं आहेत, स्टोअर्स कुठं आहेत, देन रॅक कुठं ठेवले आहेत, इन्स्पेक्शन पॉईंट्स कुठले आहेत, ते त्याचे रिस्पेक्टिव्ह पोझिशन, रिलेटिव्ह पोझिशन तुम्हाला मार्क करायचे त्याच्यात. देन ड्रॉ द पाथ फॉलोड बाय द वर्कमॅन ऑर मटेरियल ऑन द डायग्राम अँड इंडिकेट द डायरेक्शन ऑफ मुवमेंट. देन मग नंतर आपण जो पाथ आहे ते एखाद्या ह्याचा वर्कमॅनचा असेल किंवा मटेरियलचा असेल तो तुम्हाला इंडिकेट करायचा आहे विथ द मुवमेंट. देन सिरियल नंबर्स अँड डिफरंट कलर्स आर यूज टू डिनोट द डिफरंट टाईप्स ऑफ मुवमेंट. आणि मग ह्याच्यात आता फॉर एक्झाम्पल रिपीटेड असेल तर मग तिथे तुम्हाला वेगवेगळे कलर्स यूज केले जातात. प्रोसेस सिम्बॉल्स मे अल्सो ॲडेड ऑन द डायग्राम. मग प्रोसेस सिम्बॉल पण ह्याच्यामध्ये आपण काढू शकतो. प्रोसेस सिम्बॉल म्हणजे कोणते, जे आपण बघितलेले ऑपरेशनचे, इन्स्पेक्शनचे सिम्बॉल तुम्ही ड्रॉ करू शकता. आता इथे एक एक्झाम्पल आहे सिम्पल फ्लो डायग्रामचं. रॉ मटेरियल फ्लो डायग्राम बघा. रॉ मटेरियल फ्रॉम स्टोअर मशीन अँड फिनिश कंपोनंट स्टॉक इन स्टोअर्स. म्हणजे रॉ मटेरियल स्टोअरमधून आलं, मशीन फिनिशिंग होऊन परत स्टोअरमध्ये गेलं. ओके, सो आता ह्याच्यासाठी बघा काय केलं, रिस्पेक्टिव्ह पोझिशनमध्ये हा प्लॅन काढला. इथं काय तुमचं ड्रिलिंग मशीन आहे, इथं मिलिंग होते, देन इथं शेपिंग होते, देन इथं ग्राइंड होते, देन इथं लेद मशीन आहे, इथं इन्स्पेक्शन केलं जाते, मटेरियल स्टोअरमध्ये आहे आणि मटेरियल फिनिश होऊन परत स्टोअरमध्ये गेलेलं आहे. ओके, म्हणजे त्याचं मशीनिंग झालं आहे, त्याचा कंपोनंट तयार झाला आहे तुम्हाला जो हवा आहे तो, आणि तो फायनल झालेला आहे. आता इथं तुम्हाला जसं म्हटलं तसं त्याच्या मूवमेंट, पाथ ऑफ मूवमेंट आपल्याला लक्षात येते, जी आपल्याला प्रोसेस चार्टमध्ये येत नव्हती. आता जनरली स्टोअरमधलं रॉ मटेरियल जे आहे
हे स्टोरेजचा सिम्बॉल इथं दाखवलाय, ॲरो दाखवलाय, इथून कुठे गेलं लेथ मशीनवरती. लेथ मशीनवरती त्याचं वर्क काय होईल ते मशीनिंग, देन शेपरमध्ये, शेपिंग मशीनमध्ये शेपिंग होईल, नंतर मिलिंगला गेला. ओके, मिलिंगमधून परत ड्रिलिंगला गेला, ड्रिलिंगवरून परत ग्राइंडला गेला. म्हणजे हा जो पाथ आहे तो एक्झॅक्ट पाथ तुम्हाला ह्या डायग्राममध्ये दिसतोय. तसं आपल्याला फ्लो प्रोसेस चार्टमध्ये दिसत होतं का? नाही. ओके, ग्राइंड झालं, ग्राइंड नंतर इन्स्पेक्शन, आणि इन्स्पेक्शन नंतर फिनिश स्टोअर म्हणजे फायनल स्टोअरला तो गेला. सो दिस इंडिकेट द फ्लो डायग्राम. हे रेकॉर्डिंग टेक्निकमध्ये यूज केलं जातं फ्लो डायग्राम. ओके, नाव सेकंड टेक्निक इज स्ट्रिंग डायग्राम. आता फ्लो डायग्राम तुम्ही बघितली, तशी स्ट्रिंग डायग्राम आहे. आता हे मी डिटेल वाचत नाही, ह्याच्यात बघा फक्त सिम्पली काय दिलं आहे त्यांनी. जसं फ्लो डायग्राममध्ये तुम्हाला जो ॲरोनी तुम्हाला ते सिक्वेन्स कळत होता, तर फॉर एक्झाम्पल तेच रिपिटेटिव्ह काम झालं तर तुम्ही कंटिन्युअस तेच ॲरो एकावर एक काढायला लागणार तुम्हाला. ओके, म्हणजे ती कॉम्प्लिकेटेड होऊ शकते, अंडरस्टँडिंगसाठी डिफिकल्ट आहे, कंजक्स्टेड होऊ शकते. सो वी यूज द स्ट्रिंग डायग्राम. आता स्ट्रिंग डायग्राममध्ये काय की रिपिटेटिव्ह होऊ नये म्हणून जनरली काय केलं जातं, इट ड्रॉ ऑन द वुडन बोर्ड. एका वुडन सॉफ्ट वुडन बोर्ड घेतला जातो, त्याच्यावरती हा प्लॅन आखला जातो किंवा स्केलनं काय केलं जातं तो मार्क केले जातात. देन मार्क द वर्क स्टेशन्स लाईक मशिनरी, स्टोअर्स, वर्क बेंचेस. मग तुम्ही परत जसं आपण तिकडं मार्क केलं तर तसे सेम मार्किंग करायचं. देन फिक्स द पिन्स ऑन द मार्किंग्स अँड ऑल्सो ॲट द टर्निंग पॉईंट्स ऑफ द रूट्स. मग तिथे पिन फिक्स करायच्या आणि त्या पिनवरती थ्रेड्सचा यूज करून, म्हणजे आपण थोडक्यात दोरी जसं म्हणतो त्या थ्रेड्सचा यूज करून तुम्ही बाउंड करायचं त्या पिनवरून, आणि मग नंतर तुमचं जे थ्रेड्स आहेत ते काढले आणि तुम्ही जर मेजर केले तर तुम्हाला त्याचा ट्रॅव्हल डिस्टन्स जे आहे टोटल मिळू शकतो. ओके, आता म्हणजे सिम्पली काय आहे, जसं आपण मगाशी मार्किंग केलं तर तसंच आहे, फक्त इथं सॉफ्ट वुडन बोर्ड यूज केलं जातो आणि त्याच्यावरती पिन हे केले जातात, प्लेस केले जातात. आता मशीन नियर बाय, देन मशीन नियर बाय, आणि आता इथं बघा काय केले, टूल रूम, स्टोअर्स, इन्स्पेक्शन, सुपरवायझर, आणि इथं टॉयलेट दाखवलेले. आता इथं स्ट्रिंगमध्ये काय केलं, इथं पिन असणार आहेत, ह्या पिनां थ्रू जो तुमचा थ्रेड आहे तो थ्रेड पूर्ण सगळीकडनं वाउंड केला जातो, म्हणजे फिरवला जातो. आता ह्याच्यात पण थ्रेड्स जे आहेत ते वेगवेगळ्या कलरचे यूज केले जातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल येलो कलर असेल, पिंक कलर असेल, तर प्रत्येक वर्कसाठी वेगवेगळा कलर्स यूज केला जातो. कलर स्ट्रिंग यूज केली जाते. स्ट्रिंग डायग्राम त्यामुळे म्हटलं आहे त्याला, स्ट्रिंग यूज केली जाते. मग ते स्ट्रिंग जे आहे वेगवेगळ्या कलर्सची नंतर तुम्ही काढून मेजर करू शकता. ओके, म्हणजे त्या मागच्या आपल्या फ्लो डायग्रामपेक्षा हे थोडंसं तुम्हाला इझी जातं अंडरस्टँडिंगसाठी, त्यामुळे स्ट्रिंग डायग्राम आपण यूज करू शकतो फॉर द रेकॉर्डिंग टेक्निक्स. ओके, सो अवर नेक्स्ट टेक्निक इज सायकल ग्राफ. आता जनरली सायकल ग्राफ का यूज केला जातो बघा. दीज आर फोटोग्राफिक टेक्निक्स इंट्रोड्यूस बाय गिल्बर्ट. जसं मी मगाशी फर्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं की इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग जे आहे रिलेटेड टू मेन जे आहेत ते गिल्बर्ट हा सायंटिस्ट होता, ह्यानं आपल्याला इंट्रोड्यूस केलेलं आहे. ओके, सो ही टेक्निक जी आहे सायकल ग्राफ जनरली फोटोग्राफिक टेक्निकमध्ये येते. मग आता ह्याच्यात काय केलं जातं, जो ह्युमन वर्कर आहे त्याच्या हँड्सला कॅमेरा लावला जातो आणि तो कॅमेरा त्याची मुवमेंट जी आहे ती कॅप्चर करतो आणि त्याच्यानुसार तुम्हाला हा कंटिन्युअस एक पाथ मिळतो. ओके, सो इट इज कॉल्ड सायकल ग्राफ. अ सायकल ग्राफ इज रेकॉर्ड ऑफ पाथ ऑफ मुवमेंट बाय हँड्स ऑर एनी अदर बॉडी पार्ट ऑफ ॲन ऑपरेटर व्हाईल ही इज परफॉर्मिंग ॲन ऑपरेशन. म्हणजे ऑपरेशन करताना त्याच्या बॉडी पार्टला म्हणजे हँड्सला तुम्ही काय करताय, डायरेक्ट कॅमेरा बसवताय. सो ट्रेस्ड बाय कंटिन्युअस सोर्स ऑफ लाईट ऑन फोटोग्राफ, आणि त्याच्यावरती लाईट सोर्स असतो, त्याच्या थ्रू तुम्हाला फोटोग्राफ मिळेल. हा झाला कंटिन्युअस पाथ. ओके, स्मॉल इलेक्ट्रिक बल्ब अटॅच केलेले असतात ह्याच्यामध्ये हँड्सला, म्हणजे त्या इलेक्ट्रिक बल्बमुळं काय होतो, तुमचा लाईट फोर्स मिळतो आणि तो कॅमेरा थ्रू कॅप्चर पण होतो. ओके, हे झालं सायकल. आणि आता क्रोनोसायकलमध्ये फक्त काय केलं आहे की क्रोनोसायकलमध्ये आता सायकल ग्राफमध्ये थोडे लिमिटेशन्स आहेत. काय लिमिटेशन्स आहेत तर ह्याच्यात तुम्ही स्पीड सांगू शकत नाही, फक्त तुम्हाला हा कंटिन्युअस पाथ मिळते. ओके, आणि डायरेक्शन कळत नाही. मग स्पीड ऑफ मुवमेंट डायरेक्शन कळण्यासाठी आपण हा क्रोनोसायकल ग्राफ तयार केला आहे. म्हणजे क्रोनोसायकल ग्राफमध्ये काय होतं, फक्त जो फायनल ग्राफ मिळतो तुम्हाला तो असा पियर्स शेपमध्ये मिळतो, डॉटेड पियर्स डॉट असतात. ह्या पियर्स डॉटेडनुसार तुम्ही सांगू शकताय हे जे आता ह्याच्यात बघा काय सांगितलं ह्यांनी, इट विल शो द डायरेक्शन अँड स्पीड ऑफ द मुवमेंट. ही डायरेक्शन दाखवतं तुमच्या त्या वर्कची आणि स्पीड दाखवतं. ओके, सिमिलरली आता ह्याच्यामध्ये तुम्ही जो
पॉइंटेड एंड आहे, म्हणजे हा पॉइंटेड एंड आहे पियर्सचा. इट शोज द डायरेक्शन ऑफ मुवमेंट, ही डायरेक्शन दाखवते, ही डायरेक्शन चालू आहे म्हणून. ओके, म्हणून ही डायरेक्शन. जर हाच पियर्स ह्या साईडनं असता, ओके, ह्या शेपमध्ये ह्या साईडनं जर असता, सो वी सी द डायरेक्शन मुवमेंट इज अँटी क्लॉकवाईज, असं आपण ठरवलं असतं. ओके, सिमिलरली द स्पेसिंग ऑफ दिस डॉट्स, म्हणजे ह्या दोन डॉट्समधलं जे स्पेसिंग आहे, इट इंडिकेट द विदर द स्पीड ऑफ द वर्किंग इज इन्क्रीज ऑर डिक्रीज. आणि मग स्पीड इन्क्रीज होते का डिक्रीज होते, म्हणजे स्पेसनुसार तुम्ही सांगू शकता. इथे स्पेस कमी झाले म्हणजे स्पीड कमी झाला, इथं स्पीड जास्त आहे त्यामुळे स्पेस जास्त झाला. मग ह्याच्यानुसार आपण ठरवू शकतो की त्याचं स्पीड कमी आहे किंवा जास्त आहे. हे तुम्हाला सायकल ग्राफमध्ये दाखवता येत नव्हतं. ओके, कंटिन्युअस शेप मिळत होता फक्त, आणि इथं कंटिन्युअस शेप मिळत नाही तुम्हाला, तर स्पेसिफिक पियर्स डॉट मिळतात, तो क्रोनोसायकल ग्राफ म्हणायचं. ओके, सो दीज आर द रेकॉर्डिंग टेक्निक्स. आता जनरली वी सी द प्रोसिजर ऑफ मेथड स्टडी. त्यातला आपण फर्स्ट पॉईंट बघितला, सिलेक्शन ऑफ जॉब और सिलेक्शन ऑफ प्रोसिजर टू ॲनालाइज. देन रेकॉर्ड द इन्फॉर्मेशन रेकॉर्डिंग टेक्निक्स बघितले आपण. सिलेक्शनमध्ये आपण 3 पॉईंट बघितले. जनरली जॉब सिलेक्शन करताना कोणते पॅरामीटर्स बघितले जातात. देन रेकॉर्डिंग टेक्निक्स बघितल्या, चार्ट्स, डायग्रॅम्स वगैरे. इथंपर्यंत आपलं कंप्लीट झालेलं आहे. ओके, आता पुढचे जे पॉईंट्स आहेत ते जस्ट तुम्हाला माहिती असण्यासाठी आहेत, बाकी काही त्याचं डिटेल नाही आहे. फक्त आला तर डिटेलमध्ये एक्झामिनेशन कलेक्टेड डेटा, म्हणजे हा जो रेकॉर्डिंग डेटा आहे तो क्रिटिकली कसा एक्झामाइन करायचा, तो फक्त तुम्हाला एखाद्या क्वेश्चन आला तर विचारू शकतात. ओके, सो क्रिटिकली एक्झामिनेशन कसं केलं जातं. सो बाय अप्लाइंग द सेट ऑफ क्वेश्चन्स टू द रेकॉर्डेड डेटा. आता तुम्ही जो डेटा रेकॉर्ड केला आहे त्या जॉबशी रिलेटेड, तर त्याच्यावरती वेगवेगळे क्वेश्चन्स इंट्रोड्यूस केले जातात, क्वेश्चन्स अप्लाय केले जातात, आणि त्याच्यानुसार तुम्ही क्रिटिकली एक्झामिनेशन केलं जातं. ओके, सो द ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस टेस्ट इज to analyze the facts and information critically to provide the possible alternatives for the selection and development of improved method. मग आता कोणते क्वेश्चन्स विचारले जातात. सो क्रिटिकली एक्झामाइन, सो जनरली आपल्याकडे डब्ल्यूचे क्वेश्चन आहेत, व्हॉट, व्हाय, हाऊ, व्हेन, वेअर अँड हू. ओके, अँड द गव्हर्निंग फॅक्टर्स आर, म्हणजे पर्पज काय होता त्याचा, प्लेस काय आहे, सिक्वेन्स काय आहे, पर्सन कोण काम करायला लागलं आहे, आणि मीन्स काय आहे. ओके, मग जनरली क्वेश्चन्स कसे असतात, प्रायमरी क्वेश्चन्स काय असतात आणि सेकंडरी क्वेश्चन्स काय असतात ते बघूया आपण. सो क्रिटिकली एक्झामिनेशन करताना जनरली पर्पज वाईज प्रायमरी क्वेश्चन व्हॉट इज डन, काय करतोय, आणि व्हाय इज इट इज डन, आणि का करतोय. ओके, सेकंडरीमध्ये काय येते, व्हॉट एल्स माइट बी डन अँड व्हॉट शुड बी डन, आणि काय केलं. आता ह्याच्यानुसार हे सगळे क्वेश्चन्स जे आहेत त्याच्यावरती अप्लाय केली जातात. प्लेस, वेअर इज इट इज डन, म्हणजे तुम्ही जो जॉब सिलेक्ट केला आहे तो कुठे केला जातो आणि का केला जातो, तिथेच का केला जातो. देन व्हेन इट इज डन, कधी झाला तो, आणि व्हाय, त्याच टायमिंगमध्ये तुम्ही का केला आहे, सिक्वेन्स थ्रू. देन पर्सन, हू डज इट, कुणी बनवलं आहे, आणि त्याच पर्सनने का बनवलं आहे. सो दीज क्वेश्चन्स आर अप्लाय टू द रेकॉर्डेड डेटा, म्हणजे आपण जो रेकॉर्डिंग डेटा केला आहे त्याच्यावरती हे अप्लाय केली जातात, आणि त्याच्यानुसार तुम्ही फाइंड आउट करू शकता किंवा एक्झामाइन करू शकता तो डेटा. ओके, मग ह्या जनरली प्रायमरी आणि सेकंडरी क्वेश्चन्स थ्रू तुम्ही तो डेटा काय करता, एक्झामाइन करता. आता एक्झामिनेशन झालं, एक्झामिनेशन नंतर तुम्ही काय करता, इम्प्रूव्हमेंट और काय करताय, डेव्हलप. आपण जनरली इथं काय करतो, डेव्हलप करतो. मग ह्या एक्झामिनेशननुसार मी डेव्हलप केली मेथड. सो डेव्हलप अँड इम्प्रूव्ह द करंट डेटा. करंट डेटा जो तुम्हाला मिळाला आहे तो इम्प्रूव्ह केला तुम्ही, नवीन मेथड तयार केली, डेव्हलप. देन इन्स्टॉलेशन ऑफ न्यू मेथड, अँड लास्टली मेंटेन दॅट मेथड और पिरियडिक व्हेरिफिकेशन ऑफ मेथड. जी मेथड तुम्ही डेव्हलप केली, इन्स्टॉल केली आहे ती एक्झॅक्ट मेंटेन होती आहे का, वर्कर्स ती मेथड यूज करतायत का, हे आपल्याला काय करायचं आहे, मेंटेन करायचं. ओके, सो दीज आर द प्रोसिजर ऑफ मेथड स्टडी. ओके, सो प्रोसिजर ऑफ मेथड स्टडी और half part of this chapter is completed. If any query, then contact me. Thank you.